अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले। या यशस्वी विद्यार्थ्यांचा पालक सभेच्या निमित्ताने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। बुधवारी झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले। विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत तसेच शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी आणि पालकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत आगामी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन अधिक मेहनत करण्याचे आवाहन केले। नगर परिषद शाळांमधून पुढील वर्षी यापेक्षाही अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरावेत हीच अपेक्षा आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव। चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या नगरसेविका निलोफर शेख यांच्याकडून अभिनंदन। विद्यार्थ्यांचे हे यश चांदूर रेल्वेसाठी अभिमानाची बाब आहे। त्यांच्या मेहनतीसोबत शिक्षक, कर्मचारी आणि पालकांचेही मोठे योगदान आहे। पुढील विद्यार्थ्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन अधिक मेहनत करावी। आगामी वर्षी नगर परिषद शाळांमधून आणखी विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरतील अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया निलोफर शेख यांनी दिली। यावेळी नगर परिषद चांदूर रेल्वेचे नगराध्यक्ष व नगरसेवक तसेच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद या कार्यक्रमाला उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट एमए न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। 19 ऑगस्ट आपल्या शिवाजी प्राथमिक शाळेतल्या जे स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये उत्तीर्ण झाले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार घेणं ही आमची जबाबदारी आहे आणि सर्व नागरिकांनी, सर्व सदस्यांनी ही जबाबदारी घ्यावं अशी माझी इच्छा आहे। आणि ह्या कामाला सुरुवात आजपासून मी करत आहे की जे आपल्या शाळेतील, आपल्या चांदुरातील विद्यार्थ्यांनी सर्व आपल्या तालुक्याचं नाव जे उज्ज्वल केलेलं आहे यांचा सत्कार करणं हे आमची जबाबदारी होती आणि ही आम्ही पार पाडत आहे। बस एवढंच बोलू इच्छिते। झाले आपल्या शाळेतले स्कॉलरशिपमध्ये हात वर करा। अच्छा, कोणत्या वर्गाचे आहे? कोणत्या वर्गाचे आहे पोरं तुम्ही? सगळे 5वीचे। पूर्ण जिल्ह्यातून किती जण पास झाले आपल्या इथून माहिती आहे? कोणत्या वर्गात? तुम्ही 5वीत आणि बाकी पोरं? बाकी 4थीत आहे। मग आज हा सत्कार कशाबद्दल आहे? च्या परीक्षेत पास झाले, आपल्या शहराचं नाव मोठं होऊन राहिलं, पेपरमध्ये आपल्या चांदूरच्या स्टुडंटचे नाव आले, त्याच्याबद्दल हा सत्कार सोहळा या आपल्या नगरीच्या नगरसेविका निलोफर ताईंनी हा तुमचा सत्कार ठेवला आहे ना? तुझ्या ओळखीच्या वाटते निलोफर ताई, बुवा आहे आपकी, है ना? बडे हस रहे हो आप। आता मला सांगा, यांच्यासारखा सत्कार तुमचा झाला पाहिजे म्हणून तुम्ही काय करणार आहे याच्या पुढे बेटांनो? अभ्यास करायचा आहे ना? का घरी गेला की आपण काय पाहतो? तारक मेहता का? तेच पाहणार की अभ्यास करणार? नक्की पुढच्या वर्षी असा सत्कार तुमचाही झाला पाहिजे, होईल नक्की? मग आता पुढच्या वर्षी किती जण स्कॉलरशिप परीक्षा देणार आहे? सांगा पटापट, किती जणांना द्यायची आहे आणि किती जणांना याच्यात मेरिटमध्ये यायचं आहे? चलो, क्या बात, जवळजवळ सर्वांना मेरिटमध्ये याच्यात यायचं आहे। तर आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी एवढंच सांगू इच्छितो की खरोखर या मुलांचं कौतुक करावं वाटते आणि खरुले मॅडम, जेवढं मुलांचं कौतुक आहे तेवढंच त्यांच्या पालकांचं, तुमच्या सर्व स्टाफचं कौतुक करावं वाटतं आहे की त्यांनी आज खरंच चांदूर रेल्वे शहराचं नाव जिल्ह्यामध्ये आपल्या चमकवलं आहे आणि शहरातून मला वाटते 108 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे। त्याच्यामुळं आता तुमची जबाबदारी अजून जास्त वाढली आहे। पुढच्या वर्षी 108चे 200 विद्यार्थी कशी होईल ही जबाबदारी वाडेकर सर या निमित्तानं तुमच्यावर आली आहे। तर तुम्ही तसा प्रयत्न केला पाहिजे। खास करून आपल्या नगर परिषदच्या शाळेतून जास्तीत जास्त विद्यार्थी याच्या पुढेही उत्तीर्ण झाले पाहिजे, स्कॉलरशिपसाठी पात्र झाले पाहिजे। आणि आमच्या वेळेस तरी असं होतं की स्कॉलरशिपमध्ये पात्र होणारा विद्यार्थी हा एक्स्ट्रा टॅलेंटेड आम्ही समजत होतो, कारण त्याचं पुढचं एज्युकेशन फ्रीमध्ये व्हायचं, त्याला चांदूरशिवाय बाहेर जायची संधी भेटायची। या संधी तुमच्या माध्यमातून, आपल्या शाळेच्या माध्यमातून कोरडे मॅडम या विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं अशी अपेक्षा ठेवतो। पुन्हा या सर्व विद्यार्थ्यांचं, या सर्व स्टाफचं ज्याच्या मागे तुमची मेहनत आहे, त्यांच्या पालकांची मेहनत आहे, या सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि आजच्या कार्यक्रमात विशेष अभिनंदन आमच्या निलोफर ताईंचं
जे स्टुडंट्स हे पास झाले आहे, ज्यांनी आपल्या शहराचं नाव मोठं केलं आहे, यांचा कुठेतरी सत्कार व्हायला पाहिजे, यांचं कौतुक व्हायला पाहिजे. ही आपुलकी सोबत ठेवून निलोफरताईंनी, राजीकबाईंनी, आमचे जियाजी, आशिक भाऊ यांनी आजचा कार्यक्रम आयोजित केला. खरंच असे कार्यक्रम वारंवार आपल्या शाळेच्या माध्यमातून, आमच्या नगरपरिषदच्या माध्यमातून नेहमी घडत राहो याचं सदिच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. मंचावर उपस्थित आमचे सहकारी, आमचे मित्र आणि विद्यार्थी आणि शिक्षक आणि शिक्षिका, आज हा कार्यक्रमाचा उद्देश हे होता, 11 तारखेला आमचे नेता माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांचाही वाढदिवस झाला आहे. त्यावेळेस हे कार्यक्रम घेण्यात आला. जेवेळेस चांदूर नगरीचे जेवढे विद्यार्थी होते त्यांचा सत्कार करण्यात आला. हे सत्कार आता निलोफरताई करणार आहे. माझं असं म्हणणं आहे, हर्षल भाऊनं सांगितलं आहे का आज 11 झाले, उद्या 22 झाले पाहिजे. माझं हे म्हणणं आहे, सब बच्चे मेहनत करो और आगे बढ़ो और अपने गांव का, अपने समाज का, अपने पिता और अपने माँ का नाम रोशन करो. इतना ही कहना चाहता हूँ. जय हिंद, जय भारत. आज मुख्यतः 19 ऑगस्ट म्हणजेच की नॅशनल ॲव्हिएशन डेबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खूप अशी सुंदर आणि चांगली कल्पना निलोफरताईने आणलेली आहे की जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व्हायला हवा. त्याप्रमाणे त्यांनी शील्ड आणि प्रमाणपत्रे पण वाटप केले. ज्याप्रमाणे तुम्ही स्कॉलरशिपच्या एक्झाम देता आणि त्यामध्ये चांगले मार्क्स कमावता, त्याचप्रकारे जवाहर नवोदय विद्यालय म्हणून एक एक्झाम आहे. ते एक्झाम जर तुम्ही 5वी नंतर दिली तर तिथं थेट तुमचा 6वीमध्ये प्रवेश होतो, जो की 6वी ते 12वीपर्यंत तुमचं शिक्षण सर्व सेंट्रल गव्हर्नमेंट करते. माझी सर्वांना हेच म्हणणं आहे की ज्या प्रकारे तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करता त्याच प्रकारे जवाहर नवोदय विद्यालय या सिलेबसचा पण तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तिथे तुम्ही सिलेक्ट व्हाल आणि 12वीपर्यंत तुमचं टोटली शिक्षण जे आहे ते CBSE पॅटर्नमध्ये होईल. किती विद्यार्थी पास झाले रे? त्याच्यामधले टॉपर किती आहे? तुम्हाला वाटत नाही बाकीच्यांना तुम्ही टॉपर आले पाहिजे? हां, त्यासाठीच निलोफरताईनं कार्यक्रम घेतला आहे. तसा 11 तारखेला कार्यक्रम झालेला होता. आमदार साहेबाचा वाढदिवस झाला तेव्हा कीर्तिताई येमले, अनिस भाऊ यांनी सत्कार घेतला. यांचा पण वाढदिवस होता. यांनी विद्यार्थ्याचा सत्कार घेतला. पण आणखी तुमचं प्रोत्साहन वाढलं पाहिजे याच्यासाठी निलोफरताईनं पण तुमचा सत्कार घेतला. खरंच त्यानं केलेलं आज ते कौतुकास्पद आहे. सर्वात आधी जे विद्यार्थी पास झाले त्यांना त्यांचे हार्दिक अभिनंदन. मीन्स कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू. जे तुम्ही एवढं चांगले एक्झाम दिलेत, यानंतरही तुम्ही असे स्कॉलरशिपचे एक्झाम द्या. ज्यांनी दिले नाही आहेत त्यांनीही द्यावेत आणि असेच चांगले नंबर घ्यावे. आणि तुम्हाला एक संधी असते बाहेर चांगलं शिक्षण घ्यायची, तेही घ्यावी. त्यासाठी मी तुम्हाला ऑल द बेस्ट म्हणते. आणि हे कार्यक्रम घेण्यात निलोफरताईचं जे समर्थन आहे त्यासाठीही मी त्यांचे खूप आभार मानते की त्यांनी विद्यार्थ्यांविषयी एवढं चांगली त्यांची ही जी विचार आहेत हे असेच त्यांनी सुरू ठेवावे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. थँक्यू. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, आज आपण जमलेले सर्व विद्यार्थी, पालकवर्ग आणि शिक्षकवृंद, तसेच आमचे मीडियाचे सर्व पत्रकार बंधू, आमचे नगरसेवक नगरसेविका, आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि निलोफरताईंनी केलेला हा उपक्रम आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्यासोबत घालण्याचा संवाद जो आला त्याबद्दल निलोफरताईंचे खास करून आभार. त्यांच्या डोक्यात ही कल्पना सुरुवातपासून होती, परंतु थोडंसं काही वस्तू बनायला त्या वेळ लागला म्हणून हा कार्यक्रम थोडा लेट झाला. नाही तर निलोफरताईचं काम हे मला वाटते 11 तारखेच्या आधीच, सत्काराच्या आधीच घ्यायचं ठरलं होतं. पुन्हा एकदा सांगतो, एक चांगला समाज, एक चांगला शिक्षक आणि एक चांगला पालक जर असला तर विद्यार्थी हा घडल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी आपण घेतलेली मेहनत, यांच्या पालकांनी घेतलेली मेहनत आणि शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत हे आज रंग आलेली आहे. आणि अशीच संधी आम्हाला वारंवार यावी. मी पुन्हा शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी जेवढ्याही आपल्या नगरपरिषदच्या शाळा आहे याच्यावर थोडं लक्ष द्यावं, विद्यार्थ्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि असेच टॉपर जर विद्यार्थी आपल्यातून पार पडले तर चांदुरातल्या चांगल्या शाळा आपण मागं पाडण्याचं काम करू.
आणि तुम्ही चांगला अभ्यास करा, पुन्हा आम्हाला येण्याची संधी ठेवा. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो.